आणि आता थेट जाणार आहोत नागपूरमध्ये, कारण नागपूरमध्ये सुद्धा शिवरायांचा जन्मोत्सव अतिशय थाटामाटात आणि उत्साहात साजरा होतोय। आज संपूर्ण दिवसभर संपूर्ण देशभर हा असाच उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही थेट दृश्य आपण नागपूरमधून पाहतोय। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात ढोल ताशांचा गजर होतोय। शिवजन्माचा हा उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। नागपूरमधली ही थेट दृश्य आहेत। तर संपूर्ण भारतभरामध्ये जिथे जिथे शिवप्रेमी आहेत अशा सर्वच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतो। नागपूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या ठिकाणी हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने तरुणाई इथे लोटलेली पाहायला मिळते। छत्रपती शिवरायांचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये सुद्धा अक्षरशः सणाप्रमाणे साजरा केला जातो। ही दोन दृश्य एकीकडे नागपुरातनं आपण बघतोय सुंदर अशी शोभायात्रा काढण्यात आली, तर दुसरीकडे शिवाई देवीची आरती सुरू आहे। इथे शिवनेरीवरची आपण दृश्य बघतोय। ज्या शिवनेरीवरती शिवरायांचा जन्म झाला तेच हे ठिकाण। याच शिवनेरी किल्ल्यावरती सुंदर अशी देवीची मूर्ती आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी शिवपिंड सुद्धा पाहायला मिळते। शिवनेरी गडावरती एक वेगळा उत्साह आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो आणि ही नागपूरमधनं दृश्य बघतोय। नागपुरात सुद्धा मोठा उत्साह आहे, तरुणाई एकत्र जमलेली आहे। छत्रपती शिवरायांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर आपण बघतोय ढोल वादन होताना पाहायला मिळतंय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आणि थाटामाटात आपण पाहतोय ठिकठिकाणी केला जातोय आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं अबाल वृद्ध हे या चौकामध्ये जमलेले पाहायला मिळतात। सगळ्यात आधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी केली। 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला आणि जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्तानं राष्ट्रप्रेम जागवावं हा त्यामागचा मुख्य हेतू होता। त्यानंतर लागलीच हा उत्साह आणि हा उत्सव बंगालमध्ये सुद्धा होऊ लागला।
नागपूरमधून आपण पाहतोय की मोठ्या उत्साहात इथे शोभायात्राही काढण्यात आलेली आहे आणि ढोल ताशांचा गजर होतोय.